ओलांडण सण पाळावा अशी प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा होती आणि म्हणून त्या सणासाठी तयारी करण्याकरता त्यानं आपल्या शिष्यांना सांगितलं. आणि पहा जरा मार्काचं पुस्तक 14वा अध्याय 12 वचनापासून. बेखिमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी ओलांडणाचा यज्ञ पशु मारित असत. त्या दिवशी त्याचे शिष्य त्याला म्हणाले, आपण ओलांडणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कुठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे. शिष्य त्याला म्हणाले, आपण ओलांडणाच्या सणाचे भोजन करावे अशी तुमची इच्छा का? आम्ही कुठे जाऊन तयारी करावी? आणि प्रवेश त्यांना सांगतात पुढे पाहा. मग त्याने आपल्या शिष्यातील दोघात पाठविताना मग सांगितले, नगरात जा, म्हणजे कोणी एक मनुष्य पाण्याचे मडके घेऊन जाताना तुम्हाला भेटे, त्याच्या मागून जा. नगरामध्ये जा, नगरामध्ये जा. आणि नगरामध्ये गेल्यानंतर तो काय म्हणतो की कुणी एक मनुष्य तुम्हाला पाण्याचं घागर म्हणजे मडकं घेऊन जातेला दिसेल, त्याच्या मागून जा. त्याच्या मागून जा. पाण्याचं घागर घेऊन जाणारा म्हणजे मडकं घेऊन जाणारा, त्याचे काय, त्याच्यामध्ये पाणी आहे. पाणी आहे आणि पाणी तो वाहून घेऊन चाललेला आहे. वाहून घेऊन चाललेला पाणी हे पवित्र आत्म्याचं दर्शक आहे. मग परमेश्वर देवाचा पुत्र म्हणतो की जो व्यक्ती तो मनुष्य तुम्हाला दिसेल, ज्याच्या कांद्यामध्ये तो मडका आहे, ज्याच्यामध्ये पाणी आहे, पाण्याची घागर घेऊन जात असलेला व्यक्ती दिसेल, त्याच्या मागून जा. परमेश्वर देवाच्या लेकरांना जे शिष्यत्व पत्करण्यासाठी तयार होऊ लागतात आणि शिष्य होऊन त्याला अनुसरण्याकरता सिद्ध होऊ लागतात. ज्यांना मार्गदर्शन मिळण्याकरता व्यवस्थित योग्य मार्ग सापडावा, योग्य रस्त्यात त्यांनी चालावं आणि योग्य मार्गामध्ये चालून त्यांनी प्रभूपर्यंत पोहोचावं, यासाठी परमेश्वर देवानं पण आपली पवित्र आत्म्यानं भरलेली लेकरं जगामध्ये ठेवलेली आहे. ज्यावेळेस तुम्हाला प्रभूच्या मार्गे जाऊ लागतं तेव्हा पवित्र आत्म्यानं भरलेला असा परमेश्वर देवाचा सेवक याला अनुसरायला सुरुवात करा. जर त्याला तुम्ही अनुसरणार नाही, पवित्र आत्म्यानं भरलेल्या सेवकाच्या मागून जर तुम्ही जाणार नाही, तर तुमच्या जीवनामध्ये तुमची फसगत होऊ शकेल. फसगत होऊ शकेल. आणि पुष्कळ लेकरं चुकीच्या मार्गदर्शनात चाललेली आहे. चुकीच्या मार्गदर्शनात ओलांडण सण त्यावेळेस जगामध्ये होता, तेव्हा कित्येक लेकरं शास्त्री पुरुषाच्या मागे लागून त्यांना ओलांडण सणाचा महत्व समजलं नाही. पण तो पवित्र आत्म्याच्या अभिषेकामध्ये चालण्याकरता परमेश्वर देवानं त्याचे शिष्य तयार केलेले आहे. मग शिष्यत्व तुमच्या जीवनात येण्याकरता मी मागे तुम्हाला सांगितले ना, प्रभूच्या वतूमध्ये जाण्याकरता प्रभूचं शिष्यत्व स्वीकारणे महत्वाचं आहे. कारण परमेश्वर काय म्हणाला, पहा लोकांस सुवार्तेची घोषणा करा, त्यास पित्याच्या पुत्राच्या पवित्राच्या नावाने बाप्तिस्मा द्या, जे काय मी तुम्हाला आज्ञा दिलेला ते त्यास पहा, शिकवा, त्याला शिष्य करा. शिष्य करा. परमेश्वर ख्रिस्त लोकांना शिष्य करण्यास सांगतात. आता मी पाहतो की मंडळीमध्ये लोक सभासद वाढवण्याच्या मागे लागतात. मेगा चर्चेस, किती मोठमोठे चर्चेस आहात, किती लोक आहात, पण त्या लोकांपेक्षा परमेश्वर देव शिष्यत्व असणाऱ्या व छोट्या मंडळीला आशीर्वादित करतो. त्यांच्या जीवनामध्ये शिष्यत्व आहे.
मग तो प्रभू म्हणाला की पाण्याचं घागर घेऊन जाणाऱ्याच्या मागे जा, इतर कोणाच्या मागे जाऊ नका. जर तुम्ही जाल तर तुम्ही चुकीच्या मार्गेशात जाल, चुकीच्या ठिकाणी जाल. आणि प्रभू पुढे काय म्हटलेलं आहे पुढं, तो आज जाईल तिथल्या धनाला असे सांगा, गुरु म्हणतो मी आपल्या शिष्यासह ओलांडणाचे भोजन करावे अशी माझी उतरवायची जागा कुठे आहे. तो आज जाईल त्या घरदाण्याला सांगा. पवित्र आत्मा तुम्हाला मला कुठं नेतो, पवित्र आत्मा तुम्हाला मला प्रवेश गुस्ताच्या मार्गदर्शनाकडे नेतो. आज जाईल त्या घरदाण्याला विचारा की प्रभू म्हणतो माझ्या शिष्यांसमवेत ओलांडण्याचं भोजन करण्याची माझी जागा कुठं आहे, माझी उतरायची जागा कुठं आहे. परमेश्वर देव हा धनी आहे. मग प्रभू काय म्हणाला, मी जातो आणि तुम्हासाठी जागा तयार करतो. ती जागा तयार झाली म्हणजे मी पुन्हा येऊन तुम्हाला मजबूर घेऊन जाईल. कारण जिथे मी असावे तिथे तुम्ही असणे आवश्यक आहे. प्रवेश गुस्त त्या घरधण्याला विचारतो. तो घरधण्याला डावलत नाही, घरधण्याला डावलत नाही. जसं त्याला सांगितलं की समोरच्या गावात जा आणि तुम्हाला त्या ठिकाणी ज्याच्यावर कोणी कधी बसलं नाही असं शिंगरू तुमच्या दृष्टीस पडेल, त्याला सोडून घेऊन या, त्याला सोडून घेऊन या. आणि जर तुम्हाला कोणी विचारले तुम्ही का शिंगरू सोडता, तर त्यांना सांगा प्रभूला याची गरज आहे, प्रभूला याची गरज आहे. शिंगरू सोडत असताना त्यानं सांगितलं नाही की त्या घर तिथं ते शिंगरू बांधलेला त्या घरला धन्याकडे जा, त्याला विचारा आणि त्याला सांगा आणि मग तो तुम्हाला ते शिंगरू पाठवून दे. या ठिकाणी शिंगरू हे परमेश्वर देवाच्या नवीन जन्मलेल्या लेकराचं प्रतीक आहे, ज्यांच्यावर प्रवेश गुस्त विराजमान होणारा. त्याच्यासाठी त्याला त्या घरदाण्याला विचारण्याची काही गरज भासत नाही, कारण कुणी त्याचकडे येऊ शकत नाही. नव्यानं जन्मल्याशिवाय कुणाला देवाचं राज्य पाहता येत नाही. जे नव्यानं जन्मतात त्यांच्यावर परमेश्वर देवाच्या पुत्राचा अधिकार आहे, अधिकार आहे. मग तो त्यांना लागलीच घेऊन येतो, लागलीच बोलवतो. पण तो या ठिकाणी आम्ही पाहत आहोत त्या ठिकाणी भोजनावळ आहे, ओलांडण सण पाळावायचा आहे, ओलांडण सणाचं भोजन करण्याची वेळ आलेली आहे. तर त्यासाठी प्रभू म्हणते की त्या घरधण्याला विचारा, घरधण्याला विचारा की प्रभू म्हणतो ओलांडण सणाचे भोजन करण्याकरता माझी उतरायची जागा कुठं आहे, उतरायची जागा कुठं आहे. पूर्वी बऱ्याच लेकरांच्या जीवनामध्ये त्यांच्या घरामध्ये एक खोली ते बाजूला करून ठेवत असत, एक खोली. आणि त्या खोलीमध्ये ती जाऊन प्रार्थना करत असत, प्रार्थना करत असत. आणि ज्या वेळेस ते त्या ठिकाणी प्रार्थना करत असत तेव्हा प्रभूचं सानिध्य त्यांना अनुभवायला येत असे. ते न चुकता ठराविक वेळेस ज्यांची त्या वेळ जी त्यांनी नेमून ठेवलेल्या त्या वेळेला त्या ठिकाणी जात असतात. कारण त्या ठिकाणी काय होता, त्या ठिकाणी परमेश्वर देवाचा पुत्र प्रवेश गुस्त परमेश्वर पिता पवित्र आत्मा हे तिघही उतरून थांबतात, उतरून थांबतात, वाट बघतात. मग तुमच्या घरामध्ये तुम्ही तशी खोली तयार केली नसेल तर करायला सुरुवात करा. खोली तुमची बाजूला असणे आवश्यक आहे. त्या ठिकाणी तुम्ही काही जरी झालं तर त्या खोलीमध्ये जाऊन प्रार्थना केल्याबरोबर परमेश्वर देवा सानिध्य तुम्हाला अनुभवायला लागेल, परमेश्वर देवा सानिध्य अनुभवायला लागेल. पण प्रार्थनेचा समय फार महत्वाचा आहे. मग प्रभू म्हणतं की माझी उतरायची जागा कुठं आहे, त्याची उतरायची जागा ही तुमच्या जीवनामध्ये असणे आवश्यक आहे. मग त्यानं काय केलेला पुढं पुढं तो घरधनी काय मग तो स्वतः सजवलेली तयार केलेली एक मोठी माडी तुम्हाला दाखवली. मग तो स्वतः सजवलेली व तयार केलेली मोठी माडी तुम्हाला दाखवेल. प्रभू त्याबद्दल प्रगटीकरण देतात
मग तो स्वतः सजवलेली प्रभू काय पाहायला गेला होता का त्यांना सजवली का आणि कोणी सजवली घरधनी शक्यतो काय करतो आपल्या नोकराचा क्रमांक बोलवतात त्यांना सांगतो की माडी स्वच्छ करा सजवून ठेवा तो स्वतः करत नाही परंतु भाऊ म्हणतो की तो स्वतः सजवलेली परमेश्वर देव आपल्या पुत्रासाठी स्वतः सर्व गोष्टी सजवत चाललेला आहे त्यानं आपली संदेश पाठवले 4 जॉन त्याला विचारण्यात आलं आपण तो ख्रिस्त आहात काय आणि यॉहन म्हणाला मी ख्रिस्त नाही तर मी त्याच्या पुढे पाठवलेला त्याचा निरोप आहे मी त्याच्या वाटा नीट करण्याकरता आलेला वाटा नीट करण्याकरता ख्रिस्त हो येण्याआधी त्याच्यासाठी वाटा नीट करण्याकरता परमेश्वर देवानं तयारीला सुरुवात केलेली आहे आधीच यशाला आणि आपल्या भविष्यवाद्यांना जकर्याला निर्मायाला एस्केलला सांगण्यात आलं ख्रिस्त तो कसा जन्मणार आहे कोणत्या ठिकाणी जन्मणार आहे त्याचं नाव काय आहे या सर्व गोष्टी त्याच्याबद्दलच्या तयारी करण्यात आल्या होत्या मग प्रभू म्हणते की पहा तो स्वतः सजवलेली स्वतः तयार केलेली स्वतः सजवून नीट केलेली अशी मोठी माडी तुम्हाला दाखवे तिथं तुम्ही तयारी करा तुम्ही तयारी करा माडी ही वर असते आमच्या जीवनामध्ये परमेश्वर देवानं तुम्हाला मला त्याच्या प्रतिरूपाचा तयार केलेला आमच्या जीवनामध्ये आमची माडी कुठं आहे आमचं मस्तक आहे त्या ठिकाणी सर्व क्रय विक्रय सर्व विचाराच्या गोष्टी सगळ्या गोष्टी चाललेल्या वचनाच्या गोष्टी देतात जगाच्या गोष्टी देतात स्वतःच्या देहाच्या विचाराच्या गोष्टी देतात संसाराची काळजी चिंता देतात सर्व काही त्या ठिकाणी ती माडी स्वतः सजवणे आवश्यक आहे तुम्ही स्वतःच्या विचारामध्ये जाता आणि तुमचे विचार हे परमेश्वर देवाच्या विचाराला एकरूप होऊ लागतात तेव्हा तुमची माडी आपोआप स्वच्छ होऊ लागते आपोआप तुमचे मस्तक स्वच्छ होऊ लागतात तुमच्या मस्तकातले क्रय विक्रयच्या गोष्टी सगळ्या निघून जाऊ लागतात आणि प्रभूचा विजय तुम्हाला प्राप्त होत जाऊ लागेल कोणती गोष्ट तुम्हाला शक्य वाटणार नाही स्वतः सजवलेली एक मोठी माडी तुम्हाला दाखवे तिथं जाऊन ती तयारी करा आणि मग पुढे पाहूया आपण शिष्य तिकडे सरकले त्याचे शिष्य निघून नगरात गेले तेव्हा त्यांनी सांगितल्याप्रमाणेच त्यास आढळले आणि त्यांनी वर्णनाची तयारी केली तेव्हा शिष्य नगरात गेले तेव्हा सांगितल्याप्रमाणे त्यांना तो व्यक्ती दिसला जो पाण्याचं गागर घेऊन चाललेला ते त्याच्या मागून गेले त्याला अनुसरले आणि त्याला अनुसरल्यानंतर तो त्याला पित्याच्या घरापर्यंत घेऊन जातो आणि त्या ठिकाणी जाऊन त्यानं त्या गर्धन्याला विचारला ज्यानं स्वतः सजवलेली माडीवरली खोली त्याला दाखवली त्याच ठिकाणी त्यांनी वलांडनाची तयारी केली वलांडनाची तयारी कोणत्या तर ठिकाणी विनाकारण केली जात नाही त्या ठिकाणी काही ठराविक गोष्टी आहेत माडीवरली खोली तयार करणे आवश्यक आहे एलिया जात असे तेव्हा त्या वृद्धेनं पाहिलं त्यासाठी त्यानं तयारी केली माडीवरली खोली तयार केली आणि त्या ठिकाणी जाऊन एलिया प्रार्थना करत असे आणि तो प्रार्थना करत असताना परमेश्वर देवानं एलियाची करवी त्या स्त्रीला जी वांज होती तिला लेकरू दिला एलियाच्या प्रार्थना मान्य करून तिला लेकरू प्राप्त झाला कारण तिनं संदेश त्यासाठी माडीवरली खोली सज्ज करून ठेवली होती ज्यावेळेस एलिया त्या बाजूने जायचा तो तिथं जाऊन प्रार्थना करायचा अलिशाच्या बाबतीत अशाच गोष्टी
दृष्टिकोन कोणी केला होता ते ना. आणि ज्या तोही जिथून जात असे तेव्हा त्यासाठी तिनं खोली तयार केली होती. ते म्हणाले की हा देवाचा सेवक दिसत आहे, हा संदेश असेल तर त्याला उतरवण्याकरता जागा असावी म्हणून तिनं माडीवरली खोली सज्ज करून ठेवली होती. तिथं बाबळीच्या लाकडाच्या सर्व गोष्टी मेज वगैरे तयार करून ठेवलेला. बाबळीचं लाकूड परमेश्वर देव फार मान्य करतो, लक्षात ठेवा. बाबळीच्या लाकडामध्ये काय कणकरता आहे, कठीणपणा आहे, त्या ठिकाणी स्टेबिलिटी आहे, ते लवकर ठिसूळ होत नाही, लवकर ठिसूळ होत नाही. आणि ते सरळ नसतं, वाकडं तिकडं जास्ती असतात. बाबळी जास्ती तुम्हाला वाकडे तिकडे सापडेल. परमेश्वर देव जे सरळ आहेत त्यांच्या जीवनामध्ये जास्ती काळजी करत नाही, म्हणजे वाकडे तिकडे आहेत त्यांना सरळ करण्याकरता प्रभूनं त्या गोष्टी तयार केलेल्या. ज्या अलिशासाठी सुद्धा तिथं जागा तयार करण्यात आली. प्रभू म्हणते की त्या निवडलेल्या अशा त्यांना तयार केलेल्या जागेमध्ये तुम्ही जाऊन तयारी करा. ओलांडण्याची तयारी तयार केलेल्या जागेशिवाय इतर ठिकाणी करणे योग्य नव्हे. ओलांडण्याची तयारी तुमच्या मस्तकामध्ये होणे आवश्यक आहे. पण प्रभू म्हणतो की माझी उतरायची जागा कुठं आहे, कुठं आहे जागा. आणि मनुष्याच्या जीवनामध्ये सर्व क्रय विक्रयच्या गोष्टी आहेत, जगिक गोष्टी त्या खट्टासून बसलेल्या आहेत की त्याच्यामध्ये जागा शिल्लक राहत नाही, जागा शिल्लक राहत नाही. तो गुंतागुंतीमध्ये अडकत चाललेला. तुमची मस्तकाची जागा त्यासाठी सिद्ध असणे आवश्यक आहे. ती तुम्ही स्वतः करायच्या, इतर कोणी ते करत नाही, इतर कोणी येऊन ते काढणार नाही. तर तुम्ही स्वतः तुमची मस्तकाची जागा त्याच्यासाठी तयार करण्याची गरज आहे. ज्यावेळेस ती तयार करण्याकरता शिष्य तिथं गेले, त्यांनी ती पाहिलं आणि तिथं त्यांनी तयारी सुरू केली. पुढं मग संध्याकाळ झाल्यावर तो 12 शिष्यासह आला आणि ते बसून भोजन करीत असता येशू म्हणाला, मी तुम्हाला खची सांगतो की तुम्हापैकी एक मला धरून देईल, तो माझ्याबरोबर जेवणार आहे. ज्यावेळेस ते सर्व तिथं तयारी झाली त्यानंतर येशू तिथं आला. येशू तिथं आला आणि ज्या येशू तिथं आला तेव्हा शिष्यांसमवेत तिथं आला. ते 12 प्रेषित होते, त्या प्रेषितांसह येशू त्या ठिकाणी येऊन पोहोचला. आणि ज्यावेळेस येशू येऊन पोहोचला तेव्हा त्या ठिकाणी ते भोजनासाठी बसले, भोजनासाठी बसले आणि त्या ठिकाणी ते भोजन करू लागले, भोजन करू लागले. मग भोजन करत असताना येशू तिथं उठून बाळाला तो काय म्हणतो, तुम्हातून एक जण मला धरून देणार आहे. ओलांडण्याच्या भोजनामध्ये प्रकटीकरण आहे. ओलांडण्याच्या भोजनामधून कोणीही बाजूला सरकू शकत नाही. ओलांडण्याच्या भोजनामध्ये परमेश्वर देवाचं सानिध्य आहे. त्या ठिकाणी पूर्ण पराक्रमी गोष्टी घडू लागतात. येशू हा भोजनास बसला. पुन्हा एकदा पाहते, हालेलुया. आणि ते बसून भोजन करीत असतात. सायंकाळ झाल्यावर मग संध्याकाळ झाल्यावर तो 12 शिष्यासह आला आणि ते बसून भोजन करीत असता येशू म्हणाला, मी तुम्हाला खची सांगतो की तुम्हापैकी एक मला धरून देईल. मी तुम्हाला खचित सांगतो की तुम्हापैकी एक मला धरून देईल, धरून देईल. धरून देण्याकरता कोण आहे तो, त्याच्याबद्दल त्यानं पुढे सांगितलेलं. पुढं ते खिन्न होऊन एक एक जण त्याला म्हणू लागला, मी आहे काय तो. नाही त्याच्या आधी धरून मी देईल. तुम्हाला खची सांगतो की तुम्हापैकी एक मला धरून देईल, तो मज बरोबर जेवणारा आहे. तो मज बरोबर जेवणारा आहे, मज बरोबर भोजन करणारा आहे. वनानंदाचं भोजन हे फक्त शिष्यांसाठीच होतं असं नाही, तर त्या शिष्यांमध्ये त्याला धरून देणारा पण व्यक्ती आहे. सावध राहा. शिष्यांमध्ये त्याला धरून देणारा व्यक्ती सुद्धा ओलांडण्याच्या भोजनासाठी आहे. तो काय करता,
प्रभू म्हणतो की तो मजबरोबर भोजन करत आहे, मजबरोबर भोजन करत आहे. वलांडाच्या भोजनामध्ये प्रभू बरोबर भोजन करणारे कित्येक लेकरं असे आहेत जे त्याला धरून देणारे होऊ लागतात, धरून देणारे होऊ लागतात. तो मजबरोबर भोजन करणारा आहे. ज्याच मजबरोबर भोजन करत आहे म्हटल्यावर शिष्य सगळे विचारू लागले, प्रभूजी मी ऐकतो. पुढे काय म्हणतो, ते खिन्न होऊन एक एक जण त्याला म्हणू लागला, मी आहे काय तो. त्याने त्यात म्हणले, 12तील एक मज बरोबर ताटात हात घालीत आहे तो. त्या ठिकाणी प्रभूने चिन्ह दिलेलं आहे. 12तील म्हणजे प्रेषित जे 12 निवडून घेतलेल्या त्याच्यातील, इतरातला नव्हे, इतरातला नव्हे. म्हणजे निवडलेलाच व्यक्ती प्रभूला घात करण्यास तयार केला जातो. सावधरा, सैतान निवडलेल्या व्यक्तीचाच वापर जास्ती करून करतो, कारण तो जास्त करून प्रभूच्या सानिध्यात असतो, सानिध्यात असतो. म्हणून सावधरा, जितके तुमच्या सानिध्यात असतील, जितके तुमच्यावर अधिक प्रेम आहे असं दाखवतील, त्यांच्यापासून फार सावध राहा, फार सावध राहा. सैतान धूर्त आहे, धूर्त आहे. त्यानं त्या स्त्रीला फसवला, फसवला. तिला वाटले की हा सगळं काही विचारत आहे, हा चांगला आहे, चांगला आहे. तिनं त्याला ते रहस्य सांगितलं. परमेश्वर देव त्यानं तुम्हाला काय सांगितलेलं, बागेतल्या कुठल्या झाडाचं फळ खायचं नाही हे तुम्हाला सांगितलंय काय. ती स्त्री काय म्हणते, बागेतल्या सर्व झाडाची फळं आम्हाला यथेच्छ खायला सांगितलेली आहे, परंतु मध्यभागी असणाऱ्या बरं वाईट जाणणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नको, अथवा त्याला स्पर्शही करू नको, कर मरा. परमेश्वर देव ज्या ज्या आज्ञा देतो असं करशील त्रास होईल. तू जर चुकीच्या मार्गात जाशील तर सैतान तुझ्यावर हल्ला करू लागेल आणि तुला क्लेश, यातना, समस्या, आजारांचा प्रश्न येऊ लागतील. तुझ्यास ते येऊ लागतील परमेश्वर देव सांगतो. सैतान लगेच म्हणतो, काय नाही रे, तसं काय होत नाही, तसं काय होणार नाही, तू काय काळजी करू नको, बाकी तेवढे काय लागले त्यांना बरं काय झालं नाही, तुलाच कसं होईल. असं म्हटल्याबरोबर हो ते बुलवले जातात, बोलवले जातात. एवढा कार्यालय वाटलं की प्रभूला हो धरून देण्यासाठी त्यानं काय केलं, त्यानं हा बघा हा असं म्हणून सांगितलं नाही, तर त्यानं काय केलं, त्याच्या गळ्यात पडला आणि गुरुजी म्हणून त्याचं चुंबन घेतला, प्रीती दर्शविली. समुद्रा, कित्येक लेकरं प्रीतीच्या द्वारे लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात. प्रीती दर्शविली आणि प्रीती दर्शवल्यानंतर तो त्यानं धरून दिला. आणि त्याच्या आधीच परमेश्वर देवाच्या पुत्रानं ते सांगितलं होता की जो माझ्याबरोबर माझ्या ताटात हात घालून भोजन करत आहे तू किती जवळच आहात, अगदी जवळचा, अगदी जवळचा. जो ताटात तुमच्या ताटात कोणी पण हात घालून खाऊ शकतं का? आम्ही तर कधी कुणाला अलाउड करणार नाही. लग्नाच्या दिवशी तेवढं लग्नात नवरा बायको तेवढं एक ताट त्यांना देतात मुद्दा, कारण एका ताटात त्यांनी जेवावं, कारण एका जीवनामध्ये त्यांना संसार टाकायचा असतो. एका ताटात तो हात घालून जेवत आहे. इस्रायलामध्ये प्रथा आहे, इस्रायलामध्ये त्या मिडल ईस्ट मध्ये भरपूर प्रथा आहे की जास्त करून सगळे मोठ्या ताटामध्ये जेवायला लागतात. समुद्रा हो म्हणते की मज बरोबर तो ताटात हात घालत आहे, तो आहे, तो आहे, तो आहे म्हटल्याबरोबर पुढं बा आपण पुढं मनुष्याचा पुत्र जसे त्याविषयी लिहिले आहे तसा जातो, परंतु ज्याच्याकडून मनुष्याचा पुत्र धरून दिला जातो त्या मनुष्याला धिक्कार असतो. त्या मनुष्य जन्माला नसता तर ते त्याला बरे होते. मनुष्याचा पुत्र ज्याच्याप्रमाणे जे लिहिलेला त्याप्रमाणे तो जातो, परंतु ज्याच्याकडून तो धरून दिला जाईल त्या मनुष्याला धिक्कार असतो. तो जन्मला नसता तर त्याला बरे होते.
जन्माला नसता तर त्याला कसलाच प्रॉब्लेम नाही, कसलं दुखणं नाही, कसलं शिक्षा नाही, कसला त्रास नाही. पण तो जन्मल्यामुळं काय होणार आहे, त्याला धरून दिल्यामुळं त्याचं संकट इतकं भयानक आहे की त्याच्यातून तो सुटू शकत नाही, त्याच्यातून तो सुटू शकत नाही. सावध राहा. प्रभू परमेश्वर देवाची सास आहे किंवा प्रभूची सास आहे तरी तो त्याच्यातून सुटू शकत नाही. म्हणजे शिक्षा भयानक आहे. तो म्हणतो की त्याला धिक्कार असो, धिक्कार असो. पुढं बाबा पुढं ते भोजन करीत असतात त्याने भाकर घेऊन व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्या देऊन म्हटले, घ्या, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेऊन ते सत्कार स्मरण करून त्यास दिला आणि ते सर्व त्यातील प्याले. त्याने त्यास म्हटले, माझे हे कराराचे रक्त आहे, हे बहुतांकरिता ओतले जात आहे. भाकर घेतली, ईशोपकार स्मरण करून ती मोडली व आपल्या शिष्यावर म्हटले, तुम्हासाठी मोडलं माझं शरीर आहे, शरीर आहे, भाकर आहे. तो स्वर्गातली भाकर आहे, स्वर्गातून उतरती असे भाकर. प्रभू म्हणतो की मीच आहे जी मनुष्याला जीवन देते, जगाला जीवन देते, ती भाकर मी आहे, दुसरं कोणी नाही. आणि त्या भाकरीच्या द्वारे प्रभू शिष्यांचं जीवन हे आनंदी करतो. ते जीवन त्या भाकरीच्या द्वारे काय होणार आहे, रूपांतरित होणार आहे, रूपांतरित होणार आहे. ज्यावेळेस आम्ही पाहतो की गिलगाल या ठिकाणी जाईपर्यंत इस्रायल लोकांना मन्ना मिळत होता, परमेश्वर देवाचं सानिध्य तिथं होतं, मेघस्तंभ होता, अग्निस्तंभ होता. गिलगालला गेल्यानंतर त्यांनी तिथल्या भूमीचा उपज खाल्ला, भूमीचा उपज खाल्ला. आणि ज्यावेळेस त्यानं भूमीचा उपज खाल्ला तेव्हा मन्ना बंद झाला, मन्ना बंद झाला. परमेश्वर देवाचा मेघस्तंभ निघून गेला, अग्निस्तंभ निघून गेला. परमेश्वर देवाचं पराक्रमी सामर्थ्य त्यांच्यातून निघून गेला. आज कित्येक चर्चेस, कित्येक लोक असे आहेत जे फक्त मान्यावर जगण्याचा प्रयत्न करतात, पण ते गिलगाल मध्ये राहतात. गिलगाल मध्ये जगिक अन्न आहे, जगिक अन्न आहे, परंतु त्या ठिकाणी बाकीच्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, परंतु तिथं मान्ना नाही. म्हणजे परमेश्वर देवाचं स्वर्गातून येणारं मार्गदर्शन त्यांना प्राप्त होणार नाही. त्या ठिकाणी परमेश्वर देवाचं सानिध्य नाही, सानिध्य नाही, परमेश्वर देवाची वस्ती नाही, वस्ती नाही. त्यामुळे चिन्हे चमत्कार नाही. रिलिजियसली ते गिलगाल चांगला आहे, चांगला आहे, पण हे चांगलं जीवन लोकांना हवं आहे. आणि ते चांगलं जीवन मिळविण्याकरता येऊन आहेस कार्यरत 30 रुपये घेऊन त्याला धरून देण्यासाठी त्यानं अनुभव केली. सावधरा, त्यावेळेस 30 रुपये म्हणजे पुष्कळ होता, पुष्कळ होता. आणि त्या पुष्कळ गोष्टी मिळविण्याकरता गिलगाल मधल्या गोष्टी त्यानं स्वीकारल्या, गिलगाल मधल्या गोष्टी स्वीकारल्या. पण तो जो शिष्यत्व पत्करून चालण्याचा प्रयत्न करतो तो गिलगाल मध्ये थांबत नाही, तो गिलगाल मध्ये थांबत नाही. जिथं मान्ना थांबलेला आहे, जिथं परमेश्वर देवाचं सानिध्य बाजूला गेलेला आहे, जिथं परमेश्वर देवाचे चिन्ह चमत्कार घडत नाही, अशा ठिकाणी तो शिष्य थांबायला तयार होत नाही. म्हणून अलिशा एलियाला न सोडता तो पुढे सरकायला तयार झाला. सावधरा, एवढा इस्करियोतला गिलगाल स्वीकारला, गिलगाल स्वीकारला. आणि त्या जीवनामध्ये त्यानं प्रभूला धरून देण्याकरता तो सिद्ध झाला. आणि आम्हाला माहित आहे ज्यावेळेस प्रभूनं घास घेतला आणि त्या राक्षसात बुडवला, त्याला दिला, हे घे, खा. आणि ज्यावेळेस एवढ्याच कारण तो घास खाल्ला तेव्हा सैतान त्याच मध्ये शिरला. तोपर्यंत शिरला नाही, तोपर्यंत शिरला नाही. का? कारण तो
प्रभूच्या शिष्यत्वामधला होता. गिलगालमध्ये सुद्धा प्रभूचे शिष्य असण्याचा प्रयत्न करणारे लोक आहेत, पण त्या ठिकाणी ते शिष्यत्वात टिकत नाही. ते निघून जातात. ते लगेच सैतानाला धरून चालू लागतात. सावध राहा. गिलगालमध्ये कधीही तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळणार नाही. तिथून तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकणार नाही. म्हणून सावध राहा. एलिया ज्या वेळेस पाहतो की एलिया अलिशाला म्हणाला, तो थांब इथं, पण तो म्हणाला नाही, मी तुम्हाला सोडणार नाही. आणि एलियाचं लक्ष समोरच्या गोष्टीकडे आहे. अलिशाचं लक्ष एलियाकडे मिळणाऱ्या डबल पोर्शन अनॉइंटिंगकडे आहे. डबल पोर्शन अनॉइंटिंग, तो आत्म्याचा डबल वाटा. आत्म्याचा डबल वाटा वधूच्या जीवनामध्ये दिलेला आहे. हे ख्रिस्तामधून बाजूला काढली गेलेली आहे. तिला अभिषिक्त करण्यात आलेला आहे. आदामाची वधू आदामातून बाजूला काढल्यानंतर तिला अभिषिक्त केलं होतं का? नाही केलं. आदामाची वधू आदामातून काढल्यानंतर तिला परमेश्वर देवानं अभिषेक दिला नाही. आपला श्वास तिच्या नाकपुड्यात फुंकला नाही. पवित्रात्मा सामर्थ्याचे अभिषेक तिच्या जीवनात दिला नाही. समजला? पण वधूच्या जीवनामध्ये तो अभिषेक दिलेला आहे. मी मागे तुम्हाला सांगितलेला मिनिमम क्वालिफिकेशन ऑफ द चर्च. मिनिमम क्वालिफिकेशन म्हणजे काय? कमीत कमी पात्रता. प्रभूच्या वधूमध्ये जाण्याकरता कमीत कमी योग्यता, कमीत कमी पात्रता ही पवित्र आत्म्यानं भरलेल्या लोकांची आहे. पवित्र आत्म्यानं भरलेल्या लोकांची आहे. लक्षात ठेवा, त्यांना पवित्र आत्म्याचा श्वास मिळालेला आहे. परमेश्वर देवानं तो एक त्यांच्या जीवनात दिलेला आहे, वधूला दिलेला आहे. मग वर कसं आहे? ज्यावेळेस ती वधू वराशी एकरूप होणार तेव्हा तिथं काय? सिंगल अनॉइंटिंग नाही, वराचंही अनॉइंटिंग आहे, अभिषेक आहे, आणि वधूचाही अभिषेक आहे. ते एकत्र होण्याकरता दिलेले आहे. म्हणजे प्रभूशी जडला तो व प्रभू हे एक आत्मा आहे. डबल पोर्शन अनॉइंटिंग असणारा आत्मा आहे. लक्षात ठेवा. त्यामध्ये तुम्हाला मला सरकायचं आहे. आणि तिथं आम्ही जाण्याकरता हमेश त्यानं घालून दिलेला आहे. हमेश जेव्हाची भाकर आणि द्राक्षाचं ज्यावेळेस आम्ही सेवन करतो तेव्हा ती भाकर आमच्या जीवनामध्ये वराचा देह आम्हाला देतं. वराचा देह मंडळीला प्राप्त होतो, वधूला प्राप्त होतो. आणि वधू क्वालिफिकेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे, शिष्यत्व त्याच्या जीवनात असल्याशिवाय ती वधू होऊ शकत नाही. चान्स पाहतो तो अभिषेक वधूला प्राप्त होतो, त्या देहाचा अभिषेक प्राप्त होतो. नंतर काय दिलेलं आहे? रक्त, मेजर व द्राक्षरस आहे. प्रभू काय म्हणतो? बहुतांच्या पाप क्षमेसाठी ओतलं जाता असं माझं नव्या कराराचं रक्त आहे. नवीन करार. नवीन करारामध्ये काय? वधू ही योग्य जरी नसली तर ती वधूचा स्वीकार प्रभू करत असताना ती प्रभूकडे पश्चातापानं वळल्याबरोबर प्रभू तिला स्वीकारतो. कारण आमचा देव प्रभू कसला? दयेचा क्षमेचा सागर आहे. दानिएल 9:9. आमचा देव प्रभू दयेचा आणि क्षमेचा सागर आहे. तो सर्वदा दोष देत नाही. आम्ही त्याच विरुद्ध फितुरी करतो. वधूच्या जीवनामध्ये फितुरी आहे, परंतु वराच्या जीवनामध्ये फितुरी नाही. तो सर्व काही स्वीकारण्यास तयार असतो. म्हणून म्हणतो की बहुतांच्या पाप क्षमेसाठी ओतलं जात आहे असं माझं नव्या कराराचं रक्त आहे. नव्या कराराचं रक्त बहुतांच्या पाप क्षमेसाठी, पुष्कळ लोकांसाठी. आणि जास्ती बहुतांची पाप क्षमा त्यांना मिळण्याकरता प्रभूचं रक्त महत्वाचं आहे. म्हणतो योहान काय म्हणतो? 1 योहान 1 अध्याय 7 वचन,
पहिला अध्याय 7 वचन. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालतो तर आपली एकमेकांवर भागी आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. त्याचा पुत्र येशू याचं रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. पण केव्हा? जसा तो प्रकाशात असत तुम्ही प्रकाशात चालता. प्रकाशात चालण्याकरता त्यानं काय सांगितलेलं आहे? तो स्वतः सजवलेली माडीवरली खोली तुम्हाला दाखवेल. तिथं तयारी करा. तिथं कोणत्याही ठिकाणी तयारी चालत नाही. स्वतः सजवलेली स्वतःच्या इच्छेच्या द्वारे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही त्याच्या वस्तीसाठी त्याच्यासाठी बोलण्याकरता प्रार्थनेकरता तुम्ही एक खोली बाजूला काढणे आवश्यक आहे. स्वतः सजवलेली माडीवरली खोली, तिथं तुम्हाला प्रभू भेटायला लागेल. तिथं प्रभूचं वास्तव्य तुम्हाला जाणवायला लागेल. जिथं तुम्ही प्रार्थनेसाठी एखादी खोली तयार करता तिथं पाय ठेवल्या तुम्हाला जाणवू लागेल त्याचं सानिध्य जाणवू लागेल. लक्षात ठेवा, हे वधूसाठी या विश्वासासाठी या छान पाहतो की प्रभू काय म्हणतो. प्रभू म्हणतो की पहा कित्येक लेकरं ही वधूमध्ये जात असताना ख्रिस्त त्यांचा मस्तक आहे स्वीकारायला तयार होत नाही. एफेसकरास पत्र 5 अध्याय 23 वचन. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसं नवरा बायकोचे मस्तक आहे. ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे. ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे. म्हणजे वधू व प्रभू येशू ख्रिस्तासाठी तयार झालेली अशी मंडळी जे शिष्यत्वामध्ये चालत आहे. फक्त मेंबरशिप मध्ये चालत नाही, शिष्यत्वामध्ये प्रत्येक व्यक्ती शिष्य आहे. पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने अभिषिक्त झालेला अशी वधू तिच्या जीवनामध्ये काय? तिचा मस्तक ख्रिस्त आहे. इतर वधूचा नव्हे. समुद्रा इतर वधूचा नव्हे. कलसेकरास पत्र 1 अध्याय 18 वचन. कलसेकरास पत्र 1 अध्याय 18 वचन. तो शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. तो सर्वांचा म्हणजे मंडळीचं मस्तक आहे. तो मृतातून प्रथम जन्मलेला आहे अशासाठी की त्याला सर्वात प्राधान्य मिळावं. त्याच्याशिवाय पहिला कोणी नाही. कारण तो अल्फा आणि ओमेगा आहे. प्रारंभ आणि शेवट तोच आहे. तो मंडळीचं मस्तक आहे. परंतु यहूदा इस्करियोत हा मंडळीचं मस्तक धरून राहायला तयार नाही. कलसेकरास पत्र 2 अध्याय 18 वचनापासून 18-19. आपण ज्या गोष्टी पाहिल्या आहेत त्यावर टेकून जो बेहबुद्धीने व्यर्थ फुकतो असा कोणी नम्रता व देवदूतांची सेवा यांच्या योगाने तुम्ही आपल्या बक्षिसास मुकाल. तुम्ही काय करतो? देहदृष्ट्या व्यर्थ फुकतो. देहदृष्ट्या एवढेच करायला वाटलं की 30 रुपये मिळाल्यावर माझ्याकडे पुष्कळ गोष्टी मला करता येतील. तो व्यर्थ फुगू लागला. आणि तो काय करणारा? देवदूतांची सेवा. देवदूतांची सेवा कर म्हणून सांगितले ना? नाही. देवदूत तुमची सेवा करायला हजर होतात. प्रिय सहोदरा, तुम्ही मनुष्य आहात. तुम्ही परमेश्वर देवाच्या प्रतिरूपाचे लोक आहात. तुम्ही प्रभूच्या वधूस्तंभामध्ये त्याची वधू होण्याकरता तुम्ही निवडलेले लोक आहात. तुमची सेवा देवदूत येऊन करू लागतील. सावधरा. परंतु काय लेकरं काय करतात? देवदूतांच्या मागे लागतात सेवा करायला. पुन्हा एकदा 12 वचन. हालेलुया. आपण ज्या गोष्टी पाहिल्या आहेत त्यावर टेकून जो देहबुद्धीने व्यर्थ फुकतो असा कोणी नम्रता व देवदूतांची सेवा यांच्या योगाने तुम्ही आपल्या बक्षिसात मुकाल. असे तुम्हाला ते न फसवू. तुम्हाला कोणी असं फसवू नये. तुम्ही आपल्या बक्षिसात मुकाल. गिलगालमध्ये राहणारे आपल्या बक्षिसात मुकत चाललेले लोक आहेत. तिथं फक्त रिलिजियस त्या ठिकाणी रिलिजियसपणा आहे. फक्त धार्मिकता.
होते त्या ठिकाणी सामर्थ्य, प्रभूचं सानिध्य, मानणं जो स्वर्गापासून मिळणार आहे तो नाही, तो नाही. सावध राहा. बाकीचे सर्व शिष्य प्रभूच्या मानुसरून चाललेले आहात. ते म्हणतात मी ऐकातो, मी तुला धरून देणार आहे काय. ते पश्चातापाकडे सरकू लागलेले आहात. यहूदा इस्कारियोत सांगून सुद्धा यहूदा इस्कारियोत व्यर्थ फुगत गेला. त्याला वाटलं की देवदूतांच्या बाजूने चाललो म्हणजे माझं सगळं बरोबर होईल. आणि तो त्याच्या बक्षिसास मुकला. त्या मेजवाची भाकर आणि द्राक्षरस त्यानं सेवन केल्याबरोबर त्याच्या जीवनामध्ये सैतान शिरला. बायबल सांगतं प्रिय, सैतान शिरला. आणि तो प्रभू काय म्हणतो, जा तू जे काय ठरवलेलं आहे ते लवकर कर. आणि तो घास घेऊन तो यहूदा इस्कारियोत शास्त्री पुरुषांकडे गेला. रात्री त्यानं प्रभूला घात केला. त्याच्या गळ्यात पडून त्याचं चुंबन घेऊन त्याला पकडून दिला. सावध राहा. तुम्ही त्याच्या बक्षिसास मुकू नका. तुमचं बक्षीस हे महत्वाचं आहे. लवकरच प्रवेश स्वतः येईल आणि मंडळीला घेऊन जाईल. म्हणजे ते तो म्हणतात मी आहे ते तुम्ही असावे. आपले अंतःकरण लीन नम्र करा. आपले